एका 13 वर्षाच्या मुलीने एका बंद कारमध्ये अडकलेल्या लहान मुलाला घाईगडबडीमध्ये वाचवले. तिने घाबरतच त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्या मुलाला पाहता क्षणी डॉक्टर रडू लागले. ते डॉक्टर त्या मुलावर उपचार करण्याअगोदरच त्या मुलाला पाहता क्षणी का रडले असतील? आणि ती मुलगी कोण, जी फक्त 13 वर्षाची असून सुद्धा तिने एका अनोळखी लहान मुलाला बंद गाडीतून फक्त बाहेरच काढले नाही, तर त्याची अवस्था पाहून त्याला तेवढ्याच चपळाईने मध्ये घेऊन जाणारी ती मुलगी कोण होती? हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मग डॉक्टरांच्याच काय तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही? अंधाधुंद गर्दीतून चालणाऱ्या नीलमने तिच्या छोट्या हातात मिठाईचा ट्रे धरून स्वतःचा समतोल राखत ती पुढे जात होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये एवढी गर्दी ही काही नवीन गोष्ट नव्हती. विक्रेत्यांचे मोठे मोठे आवाज, गाड्यांचे वाजणारे कर्कश हॉर्न, गर्दीतील गोंधळ अजून वाढतच होते. परंतु ह्या सर्व नीलमच्या आयुष्यातील रोजच्याच गोष्टी होत्या. लोक येत जात होते, परंतु कोणाचीच नजर तिच्यावर पडली नाही. ती फक्त एक मुलगी होती. ती आपली आई सुमित्राताईच्या औषधाचा खर्च भागवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी रोज मिठाई विकण्याचे काम करत होती. नीलमच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि घराचा खर्च तिच्या एकटीच्या कोवळ्या खांद्यावर आला होता. तिला आता या गर्दीने किंवा आवाजाने काहीच फरक पडत नव्हता, परंतु त्या दिवशी काहीसे वेगळे होते. चालता चालता तिच्या कानावर हलकासा रडण्याचा आवाज आला. हा आवाज एखाद्या लहान मुलाचा अतिशय कमजोर, तुटत चाललेला आणि जवळपास बाजारी आवाजात लुप्त होणारा आवाज होता. तरीसुद्धा तो आवाज नीलमने ऐकला. त्या आवाजाने तिचे डोके चक्रावले. तिने इकडे तिकडे पाहिले, परंतु कुठेही काही वेगळे किंवा असामान्य असे तिला जाणवले नाही. रस्त्यावर तेवढीच गर्दी आणि तोच गोंधळ होता. तीच धावपळ, तेच लोक जे आपल्या विचारांमध्ये रस्त्यावरून ये-जा करत होते. तरीसुद्धा नीलमच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारची बेचैनी निर्माण झाली. तिने आपल्या चालण्याचा वेग कमी केला आणि त्या रडण्याचा आवाज घेऊन त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात तिची नजर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या 4 चाकीच्या गाडीवर पडली, जी गाडी एका चहाच्या छोट्याशा दुकानासमोर उभी होती. तिने त्या गाडीमध्ये डोकावून पाहिले तर एक छोटेसे मूल एकटेच बसले होते. त्याचा चेहरा लाल झाला होता, डोळ्यामध्ये वेदना दिसत होत्या आणि तो खूप जोरजोरात श्वास घेत होता. त्याचे ओठ कोरडे पडत चालले होते आणि तो त्याच्या छोट्याशा हातांची मूठ असहाय्यपणे हवेत फिरवत होता. त्या बाळाची अशी अवस्था पाहून नीलम घाबरली. तिने आपल्या हाताच्या बोटांनी मिठाईचा ट्रे घट्ट पकडून ठेवला आणि ती अचानकपणे धावू लागली. काका, काका! तिच्या शेजारी राहणारे प्रकाश काका, त्यांना नीलमने जोरात आवाज दिला. रस्त्याच्या बाजूला वृत्तपत्राचा ढीग नीट करणारे तिचे वयोवृद्ध काका प्रकाश काकांनी पटकन तिच्याकडे पाहिले. त्यांचे डोळे थकलेले होते, परंतु ते अजूनसुद्धा प्रत्येक गोष्ट पटकन समजून घेण्यास सक्षम होते. प्रकाशराव लगेचच ओरडले, काय झाले नीलम? एक मुलगा. तिच्या आवाजात भीती भरली होती. तो त्या गाडीमध्ये अडकून पडला आहे. तिने घाबरतच त्या कारकडे इशारा केला. तिच्या वयोवृद्ध काकांनी वेळ वाया न घालवता लगेचच वृत्तपत्रे बाजूला टाकली आणि पळतच त्या गाडीकडे निघाले. जेव्हा ते गाडीजवळ पोचले तेव्हा सर्वात अगोदर त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांचे टेन्शन अजूनच वाढले. त्यांनी आपली नजर चारी बाजूंनी फिरवली, परंतु कोणालाच त्या गाडीची पर्वा नव्हती. अजून वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही, असे ते रागातच म्हणाले. नीलमसुद्धा अजून वाट पाहू शकत नव्हती, म्हणून तो लगेचच रस्त्याच्या बाजूला धावली. तिथे एक अवजारांचे दुकान होते. दुकानदार तिला पाहताच चकित झाला. नीलम घाबरत म्हणाली, काका, मला पटकन कोणती तरी जड वस्तू द्या. जो दुकानदार होता, ज्याचे नाव राजेश होते, त्याने तिची भीती ओळखली होती, म्हणून त्याने वेळ न वाया घालवता एक वीट उचलून नीलमसमोर केली. नीलमने पटकन ती वीट आपल्या हातात घेतली आणि धावतच पुन्हा त्या गाडीकडे आली. गाडी जवळ पोहोचताच प्रकाश काकांनी लगेचच नीलमच्या हातातून ती वीट घेतली आणि पूर्ण ताकदीने ती वीट कारच्या काचेवर मारली. एका मोठ्या आवाजासोबत गाडीच्या दरवाजाची काच फुटली, परंतु ते मूल अजिबात हलले नाही किंवा घाबरले सुद्धा नाही. त्याचा श्वास अजूनसुद्धा जोरात चालू होता.
पण त्याचे शरीर अगोदरपेक्षा जास्त शिथिल झाले होते. नीलमने जास्त वेळ वाया न घालवता आपल्या छोट्या हातावर त्या मुलाला अलगद उचलले आणि लगेचच रिक्षाच्या शोधात धावू लागली. पण तिला रिक्षा शोधावी लागली नाही. एक रिक्षाचालकाने, ज्याचे नाव रवी होते, तो अगोदर रिक्षा घेऊन तिथे उभा होता. तो नीलमला पाहताच ओरडत पटकन म्हणाला, "बस." नीलम त्या मुलाला घेऊन रिक्षात बसली. बरोबर रवी रिक्षा वेगाने चालवत हॉस्पिटलकडे निघाला. नीलमने त्या मुलाला आपल्या हातांनी घट्ट पकडून छातीजवळ कवटाळले होते. त्याचा श्वास आता हळूहळू कमी होत चालला होता, परंतु नीलम आता आपला एक हात त्या मुलाच्या डोक्यावरून फिरवत होती आणि जणू काही ती त्याला जाणीव करून देत होती की आता तू एकटा नाही आहेस. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर नर्स धावत तिच्या जवळ आल्या. "हे मूल?" नीलम घाबरत म्हणाली. "हां, कारमध्ये अडकून पडला होता." तेवढ्यात डॉक्टर विक्रम कपूर तिथे आले. त्यांनी कोणतीही वेळ न वाया घालवता लगेच त्या मुलाला आपल्या जवळ घेतले आणि पटकन हॉस्पिटलमधील ICU वॉर्डमध्ये नेले. त्या मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्याच अवस्थेत ते त्या मुलावर उपचार करत होते. तर नीलम मात्र आता बाहेरच उभी होती. जिचे हृदय जोरजोरात धडधड करत होते. तिचे हात पाय थरथर कापत होते, परंतु तिच्या आतमध्ये एक विचित्र शांती होती. तिने जे काही केले होते ते अतिशय योग्य होते. तिच्या कामाने तिच्या मनाला थोडी का होईना शांती मिळाली होती. तेवढ्यातच हॉस्पिटलचा दरवाजा जोरात उघडला आणि एक धिप्पाड माणूस हॉस्पिटलमध्ये आला, ज्याचे नाव चंद्रशेखर होते. चंद्रशेखरने आपली नजर चारी बाजूला फिरवली. त्यानंतर त्याची नजर नीलमवर पडली. "माझा मुलगा कुठे आहे?" चंद्रशेखरचा आवाज हॉस्पिटलमध्ये घुमत होता. त्याची रागीट नजर पूर्ण हॉलमध्ये फिरत त्या मुलाचा शोध घेत होती, पण त्याला ते मूल कुठेच दिसले नाही. शेवटी पुन्हा त्याची नजर नीलमवर येऊन थांबली. त्या माणसाची नजर नीलमवर पडताच नीलम अजून बेचैन झाली आणि त्याच जागी स्तब्धपणे उभी राहिली. नीलम आपल्यामधील भीती आणि बेचैनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हातपाय थंड पडले होते, परंतु तिने स्वतःला कमजोर पडू दिले नाही. चंद्रशेखर हळूहळू पुढे आला. त्याचे प्रत्येक पाऊल जणू काही तो अगदी सावधगिरीने पुढे टाकत होता. त्याच्या डोळ्यामध्ये राग दिसत होता. त्याची नजर नीलमवर पडताच असे वाटू लागले की जणू काही तो तिला पारखण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी तो नीलमजवळ पोहोचला आणि म्हणाला, "ए मुली, तू माझ्या मुलाला उचललेस का?" त्याच्या शब्दांनी नीलमच्या अंगात एक वेगळ्याच प्रकारची भीती संचारली, परंतु त्याच्या बोलण्यात राग किंवा घाई गडबड नव्हती. त्याचा प्रश्न जणू काही प्रश्न कमी आणि इशारा जास्त वाटत होता. नीलमच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. तिने आपले ओठ घट्ट एकमेकांवर पकडून ठेवले. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे चंद्रशेखरच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, जी एका बापाच्या चेहऱ्यावर असायला हवी होती. ज्या बापाकडून आपला मुलगा हरवला आहे त्या बापाच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारची भीती असते, परंतु चंद्रशेखरच्या चेहऱ्यावर आपला मुलगा हरवला आहे अशा प्रकारची भीती अजिबात दिसत नव्हती. एखाद्याच्या मुलाला काही लागले तरी आपल्या मनाला वाईट वाटते आणि जर स्वतःच्या मुलाला काही झाले तर आपली काय अवस्था होते हे कोणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. मी असे काही चंद्रशेखर बोलत आहे. अजून त्याचे शब्द बोलून पूर्ण झाले नव्हते. तेवढ्यात एक शांत पण दृढ आवाज ऐकायला आला. "मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे." "मिस्टर चंद्रशेखर," आशा पटेल म्हणाली. तेव्हा नीलमने सुटकेचा श्वास टाकला. आशा पटेल हॉस्पिटलमधील सामाजिक कार्य करणारी महिला समोर होती. तिच्या डोळ्यामध्ये सतर्कता होती. तिने चंद्रशेखरला लगेच प्रश्न केला, "काय तुमच्याकडे तुम्ही बाप असल्याचा कोणता पुरावा आहे?" चंद्रशेखर एकदम शांत झाला. त्याच्या डोळ्यामध्ये आता खरा राग दिसू लागला, पण तरीसुद्धा त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले आणि तो रागातच म्हणाला, "हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? मी त्या मुलाचा बाप आहे. ही फक्त एक औपचारिकता आहे." आशाने अगदी अशांतपणे उत्तर दिले. चंद्रशेखरने काही वेळ तिच्याकडे रागाने पाहिले. मग एक घडी घातलेला पाकिट आपल्या खिशातून काढले आणि आशाकडे दिले. आशाने त्या पाकिटामधून काही कागद काढले आणि ती ते कागद नीट पाहू लागली. मग काही वेळाने आशा म्हणाली, "या सर्व कागदपत्रांची छाननी करावी लागेल." चंद्रशेखरच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्टपणे दिसत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो लगेच म्हणाला, "ही सर्व तुमची नाटकं आहेत." त्याचा आवाज अगदी कडक वाटत होता. "तुम्ही माझ्याच मुलापासून मला दूर ठेवू शकत नाही." आता चंद्रशेखरची नजर नीलमकडे होती.
त्यामुळे तिने लगेचच आपली नजर दुसरीकडे फिरवली. परंतु तिच्या मनामध्ये एक विचित्र भीती बसली होती आणि तिच्या मनामध्ये कोणत्या तरी प्रकारची शंका नव्हती. कारण चंद्रशेखर कोणती तरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवशी डॉक्टरांनी त्या मुलाचा ताबा देऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आणि कोणीतरी चंद्रशेखर नावाचा माणूस येऊन त्या मुलावर हक्क सांगत होता. त्यामुळे अंधार पडल्यावर नीलम जेव्हा आपल्या घरी जायला निघाली तेव्हा हॉस्पिटलमधील पूर्ण घटना तिच्या डोक्यात फिरत होती. प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर तिला अगदी बरोबर वाटत होती. तेवढ्यातच तिला जाणवू लागले की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. म्हणून नीलम पटापट पावले उचलू लागली होती. रस्ता आता जवळपास रिकामा झाला होता. पण तिने जेव्हा एक वळण घेतले तेव्हा ती तिथेच थांबली. कारण चंद्रशेखर तिथेच उभा होता. रस्त्यावर चालू असणाऱ्या दिव्याच्या प्रकाशामुळे त्याची सावली रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या भिंतीवर पडली होती. त्याची नजर नीलमवरच होती. नीलम त्याला पाहून खूपच घाबरली होती. परंतु तिने आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवले आणि पुढे चालू लागली. तेवढ्यात चंद्रशेखरने बोलण्यास सुरुवात केली. तुला अभिनेत्री बनण्याची खूप हौस आहे, बरोबर ना? त्याचे शब्द अगदी शांततेत बाहेर पडत होते. परंतु त्या शब्दामागे एक राग स्पष्टपणे दिसत होता. त्याचे बोलणे कानावर पडताच नीलमचे पाय जागीच थांबले. तिने हळूहळू आपली मान मागे फिरवली आणि चंद्रशेखरच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, जर तुम्ही खरंच त्या मुलाचे बाप असतात. नीलमच्या आवाजामध्ये आता राग होता. तर तुम्ही त्याला एकट्याला कारमध्ये सोडून का गेला होतात आणि कुठे गेला होतात? नीलमच्या अशा प्रश्नांनी चंद्रशेखरच्या ओठावर हलकेसे हसू आले. परंतु ते हास्य खरे होते. त्यांच्यात कोणत्याही तरी प्रकारचा उर्मटपणा होता. कोणत्याही प्रकारच्या भावना नव्हत्या. त्याने नीलमने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, ए मुली. पण त्यानंतर तो पुढे काहीच बोलला नाही. तो उलट हळूहळू अंधारामध्ये गायब होऊ लागला. नीलम तिथेच उभी राहिली. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. पण आता तिची खात्री पटली होती की चंद्रशेखर खोटं बोलत आहे आणि त्यामुळेच नीलमला आता त्या सत्य समोर आणायचे होते. काही दिवस नीलमच्या आतमध्ये बेचैनी होती. चंद्रशेखरचा चेहरा, त्यांच्या डोळ्यातील राग, त्याचा इशारा कधीच नीलमच्या डोळ्यासमोर जात नव्हता. सतत चंद्रशेखरचाच विचार तिच्या डोक्यामध्ये घुमत होता आणि तिच्या मनातील भीती त्या गोष्टी थांबवू शकत नव्हती. तिने जे काही पाहिले होते, जाणून घेतले होते, ते सर्व सत्य होते आणि आता नीलमला ते सर्व सत्य समोर आणायचे होते. म्हणून नीलमने जास्त वेळ न घालवता हॉस्पिटलमधील समाजसेविका आशा पटेलबरोबर बोलणे केले आणि त्या दोघी वकील कबीर मेहतांना जाऊन भेटल्या आणि सर्व गोष्टी त्यांना नीट समजावून सांगितली. वकील नीलम साहेबांना म्हणाले की तो माणूस खोटे बोलत आहे. तो त्या बाळाचा बाप नाही आहे. मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आशा पटेलने कबीरच्या टेबलावर ठेवलेले कागद कबीरने उचलले आणि ते कागद अगदी मन लावून वाचू लागला. तुम्हाला हे कागद कुठून मिळाले? असे वकील साहेबांनी त्या कागदावर हात मारत विचारले. मग म्हणाले, या कागदामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. आशा पटेल आत्तापर्यंत सर्व गोष्टी अगदी शांतपणे ऐकत होत्या. त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या, जर हे कागद नकली आहेत याचा अर्थ चंद्रशेखर कोणत्या तरी मोठ्या संकटामध्ये सामील आहे. म्हणजे ही गाडीमध्ये अडकलेली मुलाची गोष्ट किंवा हरवलेल्या मुलाची गोष्ट नाही, तर ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि दोघींकडे पाहत म्हणाला, आपल्याला पोलिसांची मदत घेऊन पूर्ण चौकशी करायला हवी. हे जर कागद खोटे असतील तर हा माणूस कोणी छोटा मोठा गुन्हेगार नसेल. आपल्याला पाहावे लागेल की तो माणूस अजून कोणत्या लोकांसोबत जोडला आहे. त्यानंतर चौकशी सुरू झाली आणि सरकारी कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली आणि चंद्रशेखरबरोबर ज्या ज्या लोकांचा संपर्क होता त्या सर्व लोकांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यांनी सर्वांनाच धक्का बसला. चंद्रशेखर एकटा नव्हता, तर तो खूप धोकादायक नावांबरोबर जोडला गेला होता. डरनेस खान, एक कुख्यात गुंड, मुलांची तस्करी करणारा एक खूप मोठा चेहरा. जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा प्रकरण अजूनच गंभीर झाले. आता ही फक्त एका मुलाची सुरक्षेची गोष्ट नव्हती. ही संधी पूर्ण त्या टोळीचा नायनाट करण्यासाठी आलेली एक सुवर्ण संधी होती. त्यानंतर जे काही झाले त्याची कोणी कल्पनासुद्धा केली नाही. एके दिवशी कबीरच्या ऑफिसमध्ये आशा आणि नीलम दोघी गेल्या होत्या. त्याच दिवशी एक अनोळखी पेशाने वकील असणाऱ्या कबीरकडे
एक माणूस आला. त्याच्या डोळ्यामध्ये भीती होती, पण ओठावर मात्र सत्य होते. माझे नाव विपुल शर्मा आहे, त्याने अगदी हळू आवाजात म्हटले. मी अगोदर चंद्रशेखर बरोबर काम करत होतो. नीलम आणि आशा आणि कबीर त्यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर सावध झाले. तू आमच्यासाठी काय घेऊन आला आहेस विपुल? कबीरने अगदी शांत आवाजात विचारले. विपुलने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, चंद्रशेखर त्या मुलाला विकणार होता. त्याचे वाक्य ऐकल्याबरोबर नीलमला जणू काही धक्काच बसला. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. काय? विपुलच्या आवाजात आता पश्चाताप दिसत होता. ते मूल त्याचे नव्हते. त्याचे असे बोलणे ऐकल्यानंतर त्या रूममध्ये एकदम शांतता पसरली. तो एक सौदा होता. विपुल पुढे म्हणाला. त्या मुलाला परदेशात पाठवण्यात येणार होते. परदेशात त्याला कोणत्या तरी श्रीमंत दाम्पत्याला विकण्यात येणार होते. आशा आणि कबीर एकमेकांकडे पाहू लागले. आता त्यांच्याकडे पुरावा होता. पण तू हे सर्व आम्हाला का सांगत आहेस? कबीरने त्याच्या शंका घेत त्याला प्रश्न केला. विपुलने खाली पाहिले आणि मग तो बडबडला. मी अगोदर अशा